महापौर निवडी आधी शिंदेच्या शिवसेनेचे विजयी नगरसेवक वांद्र्यामधल्या हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये शिफ्ट. सर्व नगरसेवकांचा सन्मान केला जाणार. बैठक सुद्धा होणार. देवाच्या मनात म्हणजे माझ्या मनात असं ठाकरेंना म्हणायचंय का? फडणवीसांनी डिवचलं तर महायुतीचा महापौर होण्याबाबत देवानेच ठरवल्याचंही भाष्य. शिवसेना मनसेच्या युतीमध्ये मनसे बिगेस्ट लूजर. राज ठाकरेंना युतीचा कुठलाही फायदा झाला नाही, मात्र उद्धव ठाकरेंना फायदा झाला. फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा. महापालिका हा कमिशनचा धंदा नसून परिवर्तनाचं केंद्र. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. 5 वर्ष चांगलं काम करा, तुम्हाला 25 वर्ष कोणीही हटवू शकणार नाही. पुण्यातल्या नवनियुक्त नगरसेवकांच्या बैठकीमध्ये फडणवीसांचं वक्तव्य. राज ठाकरेंच्या मेहनतीवर ठाकरेंच्या शिवसेनेनं पाणी फेरलं. मनसेच्या मतांच्या गॅपचा उपयोग उभाठानं करून घेतला. मुंबई पालिकेच्या निकालावरून मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. शिवसेना मनसे भेदभाव कुठे दिसला नाही. दोन्ही पक्षांमध्ये एकवाक्यता, एक दिलानं निवडणूक लढलो. एकत्र आलोत एकत्र राहण्यासाठी. उद्धव ठाकरेंकडून पुनरुच्चार. अजित पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, शशिकांत शिंदेंनी शरद पवारांची बारामतीमध्ये भेट घेतली. 12 जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी शक्य तिथे एकत्र लढणार. बैठकीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्याच्या हालचाली सुरू. राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची प्रतिक्रिया. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या. काँग्रेस नेते नाना पटोले यांचं मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्य निवडणूक आयोगाला पत्र. लोकशाहीवरील विश्वास तुटू नये यासाठी निवडणुका बॅलेटवर घेण्याची मागणी. निवडणूक आयोग फक्त दलाल. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची टीका. निवडणूक प्रक्रियेवर न बोललेलंच बरं, आव्हाडांचं वक्तव्य. परभणीमध्ये भाजपकडून जिल्हा परिषदेसाठी तयारी सुरू. जिल्हा परिषदेच्या 54 आणि 9 पंचायत समितीच्या 108 जागांसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू. भाजप कार्यालयामध्ये माजी आमदारांच्या उपस्थितीमध्ये मुलाखती. भाजपनं आधी महाविकास आघाडी संपवली, आता शिंदे आणि अजितदादांचा काटा काढला. मनोज जरांगेंची मनपा निकालावर प्रतिक्रिया. तर काही नासके लोक सोबत ठेवल्यानं अजितदादांना पुण्यामध्ये यश मिळालं नाही. मनोज जरांगेंची टीका. नवी मुंबईमध्ये नायकांचं वर्चस्व कायम. शिंदेंना डिवचणारे बॅनर झळकले. बॅनरवर टांगा पलटी अशा आशयाचं व्यंगचित्र. नवी मुंबईमध्ये टांगा पलटी, घोडे फरार यावरून आरोप प्रत्यारोप रंगले होते. तर दुसरीकडे गणेश नाईकांचा घोड्यासोबतचा एक व्हिडिओही व्हायरल. एकनाथ शिंदे आणि माझं वैयक्तिक देणं घेणं नाही. नवी मुंबईमध्ये भाजपने एखादी सत्ता मिळवली, त्यामुळे महायुतीचा नाही भाजपचाच महापौर बसेल. गणेश नाईक यांचा थेट इशारा. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर. अजित पवारांसह सुनील तटकरे, सुनेत्रा पवार, रुपाली चाकणकरांचा स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये समावेश. उल्हासनगरमध्ये महापौर पदासाठी शिंदेच्या शिवसेनेची नवी खेळी. अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरडे यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. तर वंचितचे 2 नगरसेवक शिंदेच्या संपर्कात असल्यानं उल्हासनगर महापालिकेवर शिंदेच्या शिवसेनेचा झेंडा फडकण्याची शक्यता. चंद्रपूर महापालिकेच्या सत्ता स्थापनेसाठी जनविकास सेनेची काँग्रेसला अट. भ्रष्टाचारी आणि घोटाळेबाज नगरसेवकांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करू नका, काँग्रेसला इशारा. भाजपने सत्तेचा गैरवापर करून आमचा पराभव केला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांचा आरोप. लोकांनी आम्हाला मतं दिली, मात्र भाजपनं ईव्हीएम घोटाळा केल्याचा आरोप. मुंबईत काँग्रेसची मतं वंचितच्या उमेदवारांना मिळाली नाहीत. वंचितचे नेते सिद्धार्थ मोकळे यांचा आरोप. आमच्या हक्काच्या जागा आम्हाला मिळाल्या नसल्याचाही आरोप. नवनीत राणांना भाजपमधून निलंबित करा. अमरावती पालिका निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या 22 उमेदवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. युवा स्वाभिमानचे उमेदवार भाजपचे असल्याचा प्रचार नवनीत राणाने केल्याचा आरोप. समरजित घाटगेंनी फेसबुक पेजवरून तुतारी चिन्ह हटवलं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकणार. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर घाटगे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा. सगळ्या स्वायत्त यंत्रणा अधीन ठेवूनही मुंबईमध्ये साधं शतक गाठता आलं नाही. बेडूक किती फुगला तरी त्याचा बैल होत नाही. पालिका निकालावरून सुषमा अंधारेंचा महायुतीवर निशाणा. मुंबईमध्ये 25 वर्षांनी महायुतीचा महापौर मुंबईमध्ये बसेल. मुंबईमध्ये महिला महापौर व्हावा अशी इच्छा. शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी यांची प्रतिक्रिया. भाजपला फक्त 10 जागा मिळतील. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे भाजपला परभणीमध्ये फक्त 12 जागाच मिळाल्या. पैशाच्या माऱ्यामुळे भाजपचे 12 नगरसेवक निवडून आले. आमदार राहुल पाटील यांची टीका. काँग्रेस आमदार भाई जगताप यांना पक्षाची कारणे दाखवा नोटीस. पक्षाच्या विरोधात विधान केल्यानं नोटीस पाठवल्याची माहिती. वर्षा गायकवाड यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा असंही केलं होतं विधान. दरम्यान पक्षानं 7 दिवसांच्या आत मागितलं उत्तर. वेळ पडल्यास विरोधी बाकावर बसू. योग्य मान सन्मान न मिळाल्यास वेगळा विचार करू. ठाण्यातल्या निकालानंतर भाजप आमदार संजय केळकरांचं सूचक विधान.
जनतेनं युती म्हणून मतदान केलं, सत्तेमध्ये शिवसेना आणि भाजपा म्हणूनच राहावं अशी इच्छा, युतीमध्ये योग्य सन्मान राखू, नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया. वर्ध्याच्या आर्वी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांची निवड. भाजपचे गौरव जाजू यांची उपाध्यक्षपदी निवड, तर स्वीकृत सदस्यपदी सुनील बाजपेयी, प्रशांत ठाकूर आणि अब्दुल रशीद शेख यांना संधी. महानगरपालिकेमधील पराभवामुळे शरद पवारांचे राष्ट्रवादीचे नागपूर अध्यक्ष गुणेश्वर पेटेंचा राजीनामा. 90 जागा लढून राष्ट्रवादीचा एकाही जागेवर विजय नाही. परभणीमध्ये भाजपकडून जिल्हा परिषदेसाठी तयारी सुरू. जिल्हा परिषदेच्या 54 आणि 9 पंचायत समितीच्या 108 जागांसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. भाजप कार्यालयामध्ये माजी आमदारांच्या उपस्थितीमध्ये मुलाखती. इतर पक्षाच्या नगरसेवकांनी भाजपला समर्थन देणं गरजेचं. इतर पक्षाच्या नगरसेवकांसोबत चर्चा सुरू. महापौर हा भाजप आणि मित्र पक्षाचा असेल हा विश्वास. चंद्रपूरमधील निकालावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. धाराशिवमध्ये झेडपी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तानाजी सावंतांच्या कुटुंबात राजकीय दरी निर्माण होण्याची शक्यता. तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत. धनंजय सावंत भाजपकडून निवडणूक लढण्याच्या चर्चांना उधाण. छोटा भाऊ म्हणून महापालिकेमध्ये आम्हाला शेजारची खुर्ची मिळावी. शिंदेच्या शिवसेनेचे जळगाव जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळेंनी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. महापौर की उपमहापौर पद असा प्रश्न विचारला असता दोघांच्या खुर्च्या एकमेकांच्या शेजारी असतात असं मिश्किल उत्तर भंगाळेंनी दिलंय. अमरावतीत काँग्रेसचे नेते माजी महापौर विलास इंगोले सलग 7व्यांदा नगरसेवक म्हणून विजयी. 7,000 मतांनी इंगोलेंचा दणदणीत विजय. वयाच्या 24व्या वर्षी विलास इंगोले नगरसेवकपदी झाले होते विराजमान. मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि महायुतीचा विजय जनतेच्या सोयीचा. भाजपचे खासदार उज्ज्वल निकम यांचं वक्तव्य. मुंबई महाराष्ट्राची राजधानी, तिला महाराष्ट्रापासून कोणी हिरावू शकत नाही, उज्ज्वल निकम यांचं वक्तव्य. अहिल्यानगर मनपा निवडणुकीमध्ये भाजपचे सुजय मोहिते सर्वात कमी वयाचे नगरसेवक. सुजय मोहिते वयाच्या 25व्या वर्षी नगरसेवकपदी. ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांचा राजीनामा. ठाण्यामध्ये पक्षाला एकही जागा न मिळाल्यामुळे पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून विक्रांत चव्हाण यांचा राजीनामा. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जत तालुक्यामध्ये भाजप विरोधात 5 पक्षांची वज्रमूठ. काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादीसह 5 पक्षांची आघाडी. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासमोर मोठा आव्हान. लातूरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची उमेदवारी मिळवण्यासाठी काँग्रेसकडे गर्दी. महानगरपालिकेमधील मोठ्या यशानंतर भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी काँग्रेसकडे उमेदवारीसाठी ओढा वाढला. लातूरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची उमेदवारी मिळवण्यासाठी काँग्रेसकडे गर्दी. महानगरपालिकेमधील मोठ्या यशानंतर मागील वर्षाची भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी काँग्रेसकडे उमेदवारीसाठी ओढा वाढला. महाराष्ट्राचा एकमेव धुरंधर आपले देवेंद्र. मुंबईतील विजयानंतर भाजपकडून जोरदार बॅनरबाजी. मातोश्री परिसरातही एकमेव धुरंधर अशा आशाचे बॅनर्स. पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर नवनिर्वाचित नगरसेवकांसह प्रशांत ठाकूर यांना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट घेतली. जोरात कामाला लागा, रवींद्र चव्हाणांचा नगरसेवकांना संदेश. उद्धव ठाकरेंनी मनसेचा फक्त वापर करून घेतला, आणखी किती वर्ष दुसऱ्यांना जिंकवत राहणार. भाजप पदाधिकारी संतोष धुरींचा ठाकरेंच्या सेनेसह मनसेवर निशाणा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसीय दावोस दौऱ्यावर. आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणण्यावर राज्य सरकारचा भर. मागील वर्षी राज्य सरकारकडून 16 लाख कोटी रुपयांचे एमओयू. मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ उद्योगमंत्री उदय सामंतही दावोस दौऱ्यावर. महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न करणार. वाशिमच्या मंगळूरपीरमध्ये शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या कृषी अधिकाऱ्याचं निलंबन. मंगळूरपीरचे कृषी अधिकारी सचिन कांबळे यांचं निलंबन. बागेचं प्रलंबित अनुदान मागणाऱ्या शेतकऱ्याला शिवीगाळ करत बुटानं मारहाण करण्यात आली होती. मुक्ताईनगरच्या मनोर कुऱ्हाडीमध्ये लिलाव न होता उपसा सिंचन योजनेचे कोट्यवधींचे भंगार चोरीला. एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप. तर अशा प्रकारे चोरी होत असल्यास थांबवून सिंचन विभागानं कारवाई करावी, एकनाथ खडसेंची मागणी. परभणीमध्ये एका व्यक्तीचा न्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न. निकाल विरोधात दिला म्हणून हल्ला करण्याचा प्रयत्न. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. अकोल्यामध्ये क्षुल्लक कारणावरून राडा. रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या मद्यपिना नागरिकांकडून चोप. कारच्या काचाही फोडल्या.